दिवशीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखातूनच प्रत्युत्तर दिलेलं आहे। ज्यांना जनतेने नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत असं फडणवीसांनी म्हटलंय। जनादेश नाकारल्याचा महाराष्ट्र माफ करणार नाही। विधानसभेचा पराभव राहुल आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागलाय असा हल्लाबोल सुद्धा फडणवीसांनी यावेळी केला। फडणवीसांनी मतदानाची आकडेवारी देत राहुल गांधींचे आरोप सपशेल खोडून टाकलेले आहेत। राहुल गांधींनी केलेले आरोप आणि फडणवीसांनी लेखातून दिलेले उत्तर पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। 16 ला विधानसभा 8,98,00,000 मतं होती, तर 14 ते 19 63 नवीन मतदार झालेत। 24च्या लोकसभेमध्ये 9,29,00,000 मतं, तर 9 ते 4 मध्ये फडणवीसांना 75 नवीन मतदार मिळाले। 24च्या विधानसभेला 9,70,00,000 मतं राहुल गांधींना पडली, तर 1 कोटी नवीन मतदार 4 ते 9 दरम्यान फडणवीसांना पडले। 24ला 5 महिन्यामध्ये 41,00,000 मतदार कसे वाढले असा प्रश्न आहे, तर 24 मध्येच काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही असं फडणवीसांनी उत्तर दिलंय। अत्यंत महत्त्वाची बातमी येते, लेखाचं उत्तर लेखानंच दिलंय असं फडणवीस म्हणालेले आहेत। आता तरी राहुल गांधींनी खोटं बोलणं सोडावं। राहुल गांधींनी एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाला प्रत्युत्तर दिलेलं आहे फडणवीसांनी। हे उत्तर फडणवीसांनी लेखाच्या माध्यमातूनच दिलेलं आहे। राहुल गांधींनी आता तरी खोटं बोलणं सोडावं असं त्यांनी म्हटलंय। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील।